नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा बंगाली देवस्थान आवारात भविष्यवाणी वाचन व शुद्ध पाणी योजनेचे उद्घाटन. कारदगा येथील ग्रामदैवत श्री बंगाली बाबा देवस्थान आवारात प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त वर्षभराची भविष्यवाणी मराठी हिंदी गीत गायन व भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून सुरू केलेल्या फिल्टर पाणी योजनेचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम उत्साहाने पार पडला. प्रारंभी ग्रामदैवत बंगाली बाबा देवाचे उरूस कमिटी सदस्य व ग्रामस्थांनी दर्शन घेतले. त्यानंतर महेश स्वामी यांनी वर्षभरात घडणाऱ्या सुख दुःख चांगले वाईट प्रसंग पाऊस काळ याबरोबर रोगराई यावरील भविष्यवाणी वाचून दाखवली. यानंतर बंगाली बाबा देवाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी वाढतच असून या भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे व आपल्या हातून या माध्यमातून देवाची आणि भक्त मंडळींची सेवा व्हावी या उद्देशाने कारदगा येथील सद्भक्त सौरभ रुपाली राजेंद्र कांबळे यांनी देवस्थान आवारात फिल्टर पाण्याची योजना आपल्या परीने बसवली आहे. याच फिल्टर पाणी योजनेचे उद्घाटन राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या उद्घाटन समारंभानंतर वैजयंता कलावंत कारदगेकर, हेम सुवर्णा मिरजकर, नामदेव पाटील, मोनिका यादव ग्रुप यांचा हिंदी मराठी गीत गायनाचा व नृत्याचा भारदार असा कार्यक्रम पार पडला. यावेळी या कलावंतांचा व फिल्टर योजना देणगीदार राजेंद्र कांबळे यांचा सत्कार ग्रामदैवत बंगाली बाबा उरूस कमिटी चेअरमन अरविंद खराडे, व्हाईस चेअरमन लक्ष्मण पसारे व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी उरूस कमिटीचे सर्व सदस्य, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून रंगराव बन्ने, बारवाड. असमंजस्याचे वातावरण निर्माण होईल. स्वार्थी व संदेशार्थी लोक या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतील. धार्मिक श्रद्धाद्वारे अंधश्रद्धा वाढवण्याचे काम केले जाईल. मोठ्या कारखानदारांना हे वर्ष कष्टदायक जाईल असे दिसते. कामगार वर्गाला नियमबंधनाचे बरेच मोठे कारखाने बंद होण्याच्या मार्गावर अथवा सरकारच्या स्वाधीन होण्यावर विसंबून राहतील. लघु उद्योगांना प्रोत्साहन सरकारी सवलती मिळतील. बँका